आज मी तुम्हाला झटपट असं घाटी मसाला वापरून अंड्याचं कालवण बनवून दाखवणार आहे. त्यासाठी बघा मोठ्या आकाराचे 2 कांदे मी भाजून घेतलेले आहेत. कापून असे तव्यामध्ये भाजले तरी पण चालू शकते. एक पोपटी कलरची मिरची सुद्धा मी भाजून घेतलेली आहे. एक गड्डी लसूण घेतला, 1 इंच आलं घेतलेलं, एकदम थोडीशी कोथिंबीर घेतलेली, एक टोमॅटो घेतलेला आणि एवढं सुक्कं खोबरं मी भाजून घेतलेलं. आता हा मसाला एवढा मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे. वाटण बघा मी बारीक करून घेतलेलं आहे, पाण्याचा वापर केलेला नाहीये, मस्त असं बारीक झालेलं आहे. कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये आपण तेल काढून घेऊया. तेल काढणार आहे मी अर्धी पळी, तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तर चालेल आणि तेल गरम होऊन देऊया. तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आता हे आपण वाटण काढून घेऊया. वाटण काढून घेतलेलं आहे. आता काय करणार आहे, मीडियम गॅसवर एक 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घेणार आहे तेल सुटस्तवर. मस्त असं बघा 2 ते 3 मिनिटं मीडियम गॅसवर परतून घेतलेलं आहे. गॅस करते एकदम बारीक. आता त्यामध्ये आपण मसाले काढून घेऊया. थोडीशी टाकायची हळद, घरची हळद आहे आपल्या, त्यामुळे मी थोडीशी कमी टाकते. बघा कलर किती मस्त असा येतो. 1.5 चमचा टाकणार आहे जिरे धने पावडर ह्या चमच्याच्या मापानं, 1 चमचा गरम मसाला पावडर आणि आपला 1.5 चमचा घाटी मसाला. तिखटाप्रमाणे टाकायचं, चवीप्रमाणे टाकायचं मीठ आणि त्याला चांगलं परतून घ्यायचं. मसाले टाकल्यानंतर मी गॅस परत मिडियम केला होता आणि मस्त असं परतून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला कोमट पाणी टाकायचं आहे. तुम्हाला किती कालवण पाहिजे त्याप्रमाणेच आपण ह्याच्यामध्ये कोमट पाणी टाकायचं. 1.5 ग्लास मी गरम करत ठेवलं होतं, मिक्स करून घेते. मिक्स करून घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं होतं. एकूण 1.5 ग्लास फक्त पाणी टाकलेलं आहे. किती रस पाहिजे त्याप्रमाणेच आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं. तर हे चांगलं उकळून घ्यायचं. तुम्हाला जर हवं असेल ना तर ह्याच पहिलं कढईमध्ये थोड्याशा तेलावर अंडी परतून घेऊ शकता, नाही परतले तरी चालेल. तशा पण रेसिपी मी अपलोड केलेल्या, तिथे उकळून घेते चांगलं. कालवण चांगलं उकळलेलं आहे. अंड्यांना काय केलेलं आहे, चीर पाडून घेतलेली आहे, सोडून घेते. 6 अंडे बघा मी सोडून घेतलेले आहेत कालवणाला. गॅस एकदम बारीक केलेला आहे आणि 5 ते 7 मिनिट मी चांगलं उकळून घेणार आहे. अंड्यांना पूर्ण चिरा पाडून घेतलेल्या आहेत बारीक बारीक. बारीक गॅसवर बघा 5 ते 7 मिनिट मी कालवण उकळत ठेवलं होतं. मस्त बघा झालेलं आहे. खूप चविष्ट होतं बरं का. तुम्ही एकदा अशा पद्धतीनं करून बघा घाटी मसाला वापरून. जर तो नसेल तर तुमचा दुसरा कोणता जो असेल तो जरी वापरला तरी चालेल. एकदम झटपट अशी रेसिपी तुम्हाला मी हमेशा दाखवते. ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.